नमस्कार. चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. ध्यानाच्या श्लोकाने आजच्या वर्गाची सुरुवात करूया. सिंदूरारुण विग्रहाम त्रिनयनाम मकाम. ध्यानाचा संपूर्ण श्लोक एकदा म्हणूया. सिंदूरारुण विग्रहाम त्रिनयनाम माणिक्यमौलिस्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 16वा आणि 17वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. कालच्या श्लोकामध्ये आपण देवीच्या कमरेचं वर्णन, कटीचं वर्णन आपण ऐकलं आणि वक्षांचं वर्णन ऐकलं. ललितांबिकेच्या उपासनेमध्ये लाल रंग फार महत्वाचा आहे असंही आपण बघितलं. तिचे हे अवयव लाल रंगाच्या वस्त्रांनी कसे झाकून टाकलेले आहेत असं इथे वर्णन आहे. आणि तिच्या कमरेभोवती येणारा जो करदोटा किंवा जो कंबरपट्टा आहे त्याचं वर्णन इथे केलंय की तो कसा आहे. त्याचबरोबर या तिच्या बाहेरून दिसणाऱ्या अवयवांचं वर्णन करत असतानाच वस्त्रांनी जे झाकले गेलेत अशा अवयवांविषयी कुठलाही सविस्तर उल्लेख न करता त्या अवयवांचं सौंदर्य हे केवळ कामेशाला म्हणजे शंकरालाच माहिती आहे असं इथे म्हटलंय. असे हे 16 आणि 17वा असे 2 श्लोक आज आपण वाचायला शिकणार आहोत. 16वा श्लोक असा आहे. अरुणारुण कौसुंभ वस्त्र भास्वत कटी तटी रत्न किंकिणिका रम्य रशना दामभूषिता. यामध्ये कुसुंबी रंगाचं वस्त्र तिनं परिधान केलंय, लालसर कुसुंबी रंगाचं, आणि तिच्या कमरेला विळखा घालणारा असा जो कंबरपट्टा आहे तो कसा आहे तर तो रत्नांनी मढलेला आहे. पण हा कंबरपट्टा म्हणावं की ह्याला कडदोरा म्हणावं, कारण इथे रशना असा शब्द आहे. रशना म्हणजे दोरी. 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. अरुणारुण कौसुंभ अरुणारुण कौसुंभ अरुणारुण कौसुंभ अरुणारुण कौसुंभ अरुणारुण कौसुंभ वस्त्र भास्वत कटी तटी वस्त्र भास्वत कटी तटी वस्त्र भास्वत कटी तटी वस्त्र भास्वत कटी तटी वस्त्र भास्वत कटी तटी. अरुणारुण कौसुंभ वस्त्र भास्वत कटी तटी अरुणारुण कौसुंभ वस्त्र भास्वत कटी तटी अरुणारुण कौसुंभ वस्त्र भास्वत कटी तटी रत्न किंकिणिका रम्य रत्न किंकिणिका रम्य रत्न किंकिणिका रम्य रत्न किंकिणिका रम्य रशना दामभूषिता रशना दामभूषिता रशना दामभूषिता रशना दामभूषिता रशना दामभूषिता. रत्न किंकिणिका रम्य रशना दामभूषिता 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 रत्न किंकिणिका रम्य रशना दामभूषिता. श्लोकाच्या 4थ्या पादामध्ये शहामृगाचा श आणि षटकोणाचा श असे दोनही श एकाच पादात आलेत. त्यामुळे त्या दोन्ही मधला फरक इथे आपल्याला विशेष करून जाणवतो. आता संपूर्ण श्लोक आपण म्हणूया. अरुणारुण कौसुंभ वस्त्र भास्वत कटी तटी रत्न किंकिणिका रम्य रशना दामभूषिता अरुणारुण कौसुंभ वस्त्र भास्वत कटी तटी रत्न किंकिणिका रम्य रशना दामभूषिता अरुणारुण कौसुंभ वस्त्र भास्वत कटी तटी
रत्नकिंकिणिका रम्य रशना दामभूषिता. आता 17वा श्लोक म्हणूया. कामेश ज्ञात सौभाग्य मार्दवोरुद्वयान्विता माणिक्य मुकुटाकार जानुद्वय विराजिता. आता 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आपण म्हणणार आहोत. कामेश ज्ञात सौभाग्य, 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 मार्दवोरुद्वयान्विता, 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 मार्दवोरुद्वयान्विता. कामेश ज्ञात सौभाग्य मार्दवोरुद्वयान्विता, कामेश ज्ञात सौभाग्य मार्दवोरुद्वयान्विता, कामेश ज्ञात सौभाग्य मार्दवोरुद्वयान्विता, कामेश ज्ञात सौभाग्य मार्दवोरुद्वयान्विता, कामेश ज्ञात सौभाग्य मार्दवोरुद्वयान्विता. माणिक्य मुकुटाकार, माणिक्य मुकुटाकार, माणिक्य मुकुटाकार, माणिक्य मुकुटाकार, माणिक्य मुकुटाकार, जानुद्वय विराजिता, जानुद्वय विराजिता, जानुद्वय विराजिता, जानुद्वय विराजिता, जानुद्वय विराजिता. माणिक्य मुकुटाकार जानुद्वय विराजिता, माणिक्य मुकुटाकार जानुद्वय विराजिता, माणिक्य मुकुटाकार जानुद्वय विराजिता, माणिक्य मुकुटाकार जानुद्वय विराजिता, माणिक्य मुकुटाकार जानुद्वय विराजिता. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. कामेश ज्ञात सौभाग्य मार्दवोरुद्वयान्विता, माणिक्य मुकुटाकार जानुद्वय विराजिता, 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 कामेश ज्ञात सौभाग्य मार्दवोरुद्वयान्विता, माणिक्य मुकुटाकार जानुद्वय विराजिता. आजच्या भागामध्ये आपण 16वा आणि 17वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. उद्या यापुढचे 2 श्लोक पाहूया. आजचा भाग इथे थांबूया. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.